तर मित्रांनो, आता आपण इलाव असाव खंय देवगड स्टँडच्या बाहेर. तर कशासाठी? तर हे बघा काकांकडे घेतलेले आहेत आपण खेकडे. खेकडे कोणासाठी? तर बाबू खोय होते खेकडे. आणि तुमका तर माहीत हा, तुमचो भाव नेहमी काय घेत असता? खेकडे. तर म्हणून म्हटलं काकांकडे पण दिसले खेकडे. माझ्या तोंडात तर सुटलेला पाणीच. म्हटलं काका ही डबची जरा भरलेली दिसता. ही डबची तशीच बाजूक ठेवा, टाकून देऊ नको. पण बायकोन माका सांगलेलं आहे 2 डबच्यांच्या वरती जर घराकडे डबची इली तर तुमका काय मी आज जेवण घालीत नाही. म्हणून म्हटलं काकानो फक्त 2च देवा, पण जास्त भरलेली देवा. आणि आजूबाजू तुम्ही बघू शकता मुळे विकू गेलेले आणि आपले मिक्स मासे होते, म्हणजे बांगडे होते, त्याच्यात सगळा होता. आणि हे जे कुर्ले दिसतात ना काळे काळे, हे नदीचे कुर्ले आहेत. त्याची किंमत पण जास्त होती. 550 सांगल्याने हो. तर माझ्या खिशात तुमका माहीत आहे 100 रुपयेच होते. तर म्हटलं ते फेटा ती बरी आहेत. म्हणून मी 100 रुपयाची फेटा घेतला आणि अकडी काकी सुकटा पण घेऊन बसलेली. तर मित्रांनो, देवगड स्टँडच्या बाहेर पण तुमका आता मिळतले ताजे ताजे मासे.